नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिनधास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. तर मंडळी, लिव्हरला त्रास न होण्यासाठी नक्की काय बरं उपाय करावा लागेल? तर तो उपाय असा असावा की माणसाला त्या उपायानं शरीराला त्रास पण नाही झाला पाहिजे आणि दारू प्यायची सवय तर आहेच, ती सवय संपतच नाही आणि महत्वाचं म्हणजे ती सवय सुटूच शकत नाही. अशा लोकांसाठी ही व्हिडिओ आहे. दारू पिली तरी आपल्या लिव्हर आपल्या हातात आणि आपल्या स्वस्थ शरीरासाठी व्यवस्थित असावा. तर मंडळी, जास्त दारू पित असाल तर हे काम नक्की करा मंडळी. तर ते काम काय आहे बघा मंडळी. तुम्ही रोज किती प्रमाणात दारू पिता सर्व त्याच्यावर डिपेंड आहे. करायचं काय तर नेमकं बघा. करताना विषय करायचा काय, तुम्ही रोज प्यायची सवय आहे ना तुम्हाला, पण पिताना जास्त प्रमाणात मंडळी एकतर प्यायचं नाही. आणि ज्या दिवशी जास्त दारू तुम्ही पिचाल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय विषय करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो मंडळी. सकाळी उठलं की तुम्ही बघता डोकं धरलं की माणूस विचार काय करतो की पहिलं 90 लावावी. 90 लावली म्हणजे डोकं शांत राहील, उतारा म्हणतो त्याला आपण. हा उतारा विषयच आपल्या आयुष्यातनं काढून टाकायचा. हा विषय लगेच आपल्या आयुष्यातनं निघत नाही. तर हा करताना करायचा कसा बघा. सगळ्यात आधी उठल्यानंतर एक काम करायचं. सगळ्यात आधी उठल्या आंघोळ महत्वाची करायची. आपलं बाकीचं बाथरूमचं वगैरे उरकलं की आंघोळ करायची. सगळ्यात आधी महत्वाचा विषय, ते पण गरम पाण्यानं आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर त्याच्यानंतरच सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट जर म्हणलं, डोकं जर दुखत असेल तर सगळ्यात आधी सकाळच्या पारी एक कप गरम गरम चहा प्यायचा बघा. ते पण कोरा चहा प्यायचा, बिना दुधाचा, असा पर्याय करायचा. त्यानंतरचा विषय बघा. चहा झाला की एक तासाभराच्या आत किंवा अर्ध्या तासाच्या आत आपलं काय बी घरात असून द्या पहिलं खाऊन घ्यायचं. खायचं ते पण थोडंफार खायचं, जास्त खायचं नाही. जास्त खाल्लं तर तुमचं डोकं अजून दुखणार आणि पोटामध्ये गॅसचं प्रमाण वाढणार. गॅस झाला की मळमळ करणे, पित्ताचा त्रास होणे, असं सुद्धा आपल्याला ते बघण्यात येतं. करायचं नक्की कसं ते बघा. खाल्लं थोडंफार की मस्त पैकी जराशी निवांत रिलॅक्स व्हायचं. लय शरीराला ताप द्यायचा नाही, पळापळी करायची नाही इकडे तिकडे. जरा निवांत एक अर्धा तास तरी आराम करायचा, नाही तर 15 ते 20 मिनिटं तरी आराम करायचा. बर, त्याच्यानंतर करायचं काय बघा. तुम्ही कामाला जर जात असाल तर कामाला निघून जायचं. कामाला जाताना सगळ्यात पहिल्यांदा स्वीट मार्ट बघायचं. स्वीट मार्ट बघितलं नाहीतर आपलं किराणा मालाचं वगैरे कोणतेही दुकान असू दे, त्या दुकानावरती मंडळी नक्की थांबायचं. थांबल्यानंतर एक 20 रुपयाचं दह्याचं पाकिट घ्यायचं. दह्याचं पाकिट घेतलं की तेवढा अख्खं पाकिट, थंडगार पाकिट ते प्यायचं, ते पण दह्याचं. थंडीचं वातावरण आत्ताच्या सारखं जर असेल तर थोडस कोमट व्हायचं वाट बघायची. नॉर्मल टेम्परेचरवर पाकिट झालं की मग दह्याचं पाकिट तेवढं अख्खं प्यायचं. ते पाकिट प्यायल्यानंतर त्यात 1 तास तरी काही खायचं नाही, काहीच खायचं नाही. तंबाखू खायची सवय जरी असेल तर एक अर्धा तास तंबाखू सुद्धा खायची नाही. मग बघा, तुम्ही कामावर गेला की तुम्हाला एक तासाभराच्या आत एकदम फ्रेश वाटणार. जराशे तासभर व्हायचा त्रास होणार पण फ्रेश वाटणार. पण तुम्ही उतार्यापासून लांब जाताय. ही सवय तुम्हाला बघा एक 5-6 दिवस किंवा आठवडाभर केलं की ह्या सवयीचा फरक तुम्हाला पडत. त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळचं बघा, जेव्हा दारू पिता एखाद्या दिवस जास्त झाली, पर्याय दुसऱ्या दिवशी करायचा. पण जर ज्या दिवशी आपण जास्त पिलोच नाही आणि आपल्याला लिव्हरला पण त्रास नाही झाला पाहिजे तर नक्की काय करायला पाहिजे. तर मंडळी, विषय कसा करायचा बघा. विषय असा करायचा की ज्या दिवशी आपण संध्याकाळचं पितो, प्यायच्या आधी एक गोष्ट करायचं. ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे त्या लोकांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही बघायची. पित्ताचा त्रास असेल तर सगळ्यात आधी एखादी पित्ताची गोळी खायची. ती पण पित्ताचा जर त्रास होत असेल तर, नसेल तर खायची नाही. ती गोळी खायची. त्याच्यानंतर अर्ध्या तासानं तुम्ही दारू पिला तरी चालेल, पण पिताना दारू 1 क्वार्टरच्या वर प्यायची नाही. विषय बघा ना, लय टेन्शन घ्यायचं नाही. दुसऱ्या दिवशी पण प्यायलाच लागते ना. एकाच दिवशी काय अख्खं 12 वाल्याचं सगळं संपवायचे का आपल्याला? काहीच नाही. तर विषय कसा करायचा की आज एक पिली की उद्या एक प्यायची. मंडळी, 1 क्वार्टर माणसाच्या शरीरासाठी खरंच चांगले आणि त्याच्यामुळं माणसाच्या लिव्हरला सुद्धा त्रास होणार नाही. ती पण दारू तुम्ही जर देशी पेत असाल तरी सुद्धा 1 क्वार्टर चांगले आणि इंग्लिश दारू जर पेत असाल तरी सुद्धा 1च क्वार्टर प्यायली पाहिजे. पण त्याच्यावर तुम्ही जर प्यायला गेला तर तुमच्या शरीराला काय होतं सांगतो तुम्हाला. एक तर आपल्या अन्न नलिका, जे आपण अन्न खातो त्याच्यावर सूज येते आणि लिव्हरवर सुद्धा सूज येते. त्याच्यानंतर माणसाचं जेवण मनानच कमी होतं बघा.
तुम्हाला तर आतूनच भूक लागल्यागत वाटेल, पण जेवणाचं ताट समोर आलं की तुम्हाला जेवायची इच्छा होत नाही. मग माणूस काय म्हणतो, चला आज जरा वाईज मटन बिटन काहीतरी झणझणीत चमचमीत घेऊया. पण ते घेतलं तरी ज्या माणसाला 1.5 भाकरी खाणारा माणूस असेल तर तो अर्धीच भाकरी खाऊन लेतले 1-2 पीस खाऊन गपचुपीत उठतो. मग ह्याच्यापेक्षा आपण आपलं लिमिटच कमी केलं तर काय बिघडते मला सांगा. म्हणून मंडळी विषय बघा, लिव्हर जर चांगला ठेवायचं म्हणलं तर रोज एकच क्वार्टर प्यायची. आणि लिव्हर जर चांगला जर एकदमच ठेवायचं म्हणलं, ज्या दिवशी टोंग होचाल त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळचं मी सांगितल्याप्रमाणे प्रोसेस करायची. आणि दही ही घेतलंच पाहिजे. दही जर तुम्हाला सोसत नसेल तर तुम्ही ताक सुद्धा घेऊ शकता. ताक आणि दही ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या लिव्हरची प्रतिकार क्षमता वाढती. ही क्षमता वाढल्यानंतर लिव्हरला जराशी पॉवर भेटते. जी अल्कोहोल आपल्या शरीरात लिव्हरला जी चिटकून बसलेलं असतं ना, ते पूर्ण धुवून काढतं. तुम्ही कधी बी विचार करा. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही जर केली तर शरीरातलं खरंच एकदम चांगलं राहतं. ते पण कसं, तुम्ही संध्याकाळ जर खांबा पेचाल आणि दिवसाचं दही पेचाल असं करू नका. पिया पण लिमिटेड. यातलं 1, 2, 1.5 तुम्ही जर 1 क्वार्टर रोज पेताय, 1.5 झाली, 2 झाली तर त्याच्या दुसऱ्या दिवशी असा पर्याय करा. पण करताना विषय कसा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितले. स्टेप बाय स्टेप करायचं. त्यानंतर ते पण दही किंवा ताक घ्यायच्या आधी पोटभर थोडस तरी पोटामध्ये अन्न पाहिजे. आणि तुम्हाला सांग, काय काय लोक तर मंडळी अशी आहेत की दारू प्यायसाठी दुपारचं जेवण सुद्धा करत नाहीत. मी डोळ्यानं लोक बघितलेत तसे. मग विचार करा, त्या माणसाला जर विचारलं आपण की बाबा उद्या की आता बाबा जेवण का तू करत नाही दुपारचं, तर तो माणूस सरळ काय म्हणला, मी जर आता दुपारचं जेवलो तर मला संध्याकाळची दारू चढत नाही. म्हणजे एवढी दारूच्या आधीन सुद्धा लोक आहेत बघा. त्यामुळे विषय हा सगळ्यात महत्वाचा मंडळ आहे. अशा पद्धतीत तुम्ही करा. आणि 1 क्वार्टरच्या वर तर माझं म्हणणं आहे तुम्ही पिऊच नका. 2-3 दिवस त्रास होईल त्याच्यानंतर. पण ज्या लोकांना 2 आणि 2.5 प्यायची सवय त्यांनी खरंच 1.5 वर थांबा. हळूहळू 1 वर या, पण 1च्या वर काही जाऊ नका. मंडळी आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी. आणि व्हिडिओ कशी वाटली तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.